की पश्चिम महाराष्ट्राच्या 3.5 जिल्ह्यापुरता सीमित असलेला पक्ष आहे असंही म्हटलं गेलं. 2004 सालामध्ये विदर्भातून सुद्धा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, मुंबई असेल, या सगळ्यातून आपण चांगल्या चांगल्या विधानसभेच्या जागा निर्वाचित करण्यामध्ये आपल्याला यश त्या ठिकाणी मिळू शकतो. 2009 मध्ये त्या निमित्ताने आपण सामोरं त्या ठिकाणी गेलो, त्यावेळेला सुद्धा यश त्या कालावधीमध्ये सुद्धा मिळालं. कदाचित 2004 सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्रमांक 1 मिळवलेल्या होत्या. त्यावेळेचा जर काही निर्णय तशा पद्धतीचा झाला असता की ज्याचा जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री, तो निर्णय त्या कालावधीमध्ये जर काही झाला असता तर 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बदला असता या राज्यातलं राजकारण पूर्णपणाने बदललेलं तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकलं असतं. दादांच्या कर्तबगारीतून कदाचित त्यावेळेला दादाही नंतर म्हणाले, याच व्यासपीठावर दादांनी भाषण केलं. 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असंच आपलं अधिवेशन झालं त्यावेळेला सुद्धा दादांनी भाषण केलं. इथे आपण सगळेजण होतो आणि त्या बाजूच्या पुणे मरून दादांनी भाषण केलं. 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, भले भुजबळ साहेब झाले असते, अन्य कोण नेते त्या ठिकाणी झाले असते, पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं क्रमांक 1 स्थान कोण कधी हिरानगवू शकलं नसतं. इतकी स्पष्टपणाची भूमिका दादांनी 3 वर्षापूर्वी या सभागृहामध्ये आपलं जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेला त्यांनी मांडलेलं. राजकारणामध्ये अनेक वेळेला 1+1 म्हणजे 2च होतो अशातला का भाग नाही, 3+2 म्हणजे 1च राहतं अशातला का भाग नाही. अनेक वेळेला राजकीय समीकरण त्याच्यातून बदलत जात असतात, पण बदललेल्या भूमिकेमध्ये आपला पक्ष, आपलं स्थान, पक्षाचा कार्यकर्ता, महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत. मनस्वीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली आणि त्याच्यातून आपल्या पक्षाची झालेली वाटचाल आपण त्यानिमित्ताने पाहिली. 14 सालामध्ये देशामध्ये ध्रुवीकरण झालं. कालच वहिनींच्या उपस्थितीमध्ये, वहिनी असतील, मी असतील, प्रफुल्लभाई असेल, आम्ही एनडीएच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होतो. हे भाग्य सुद्धा आम्हाला मिळालं दादांच्याचमुळे. एनडीएचे 12 वर्ष ते पूर्ण झालं आणि मोदी साहेबांचे 12 वर्ष पूर्ण झाले. सर्वाधिक कार्यकाल म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षा 1 दिवस त्यांनी केला. तो साजरा करण्यासाठी ज्यावेळेला एनडीएची बैठक दिल्लीमध्ये झाली त्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहण्याचं भाग्य वहिनी आपण अध्यक्ष आहात आपल्यामुळे, मी असेल, प्रफुल्लभाई असेल, आम्हाला जे मिळालं त्याच्या पाठीमागे दादांनी दाखवलेली त्यागाची, समर्पणाची भूमिका होती हे मला आवर्जून या ठिकाणी सांगा. देशाच्या राजकारणामध्ये एवढे फेरबदल घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्या एनडीएच्या बैठकीमध्ये तितक्या ठळकपणाने उपस्थित राहू शकतो की दादांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं ते पाऊल आहे. अधिक तपशिलामध्ये त्यानिमित्ताने मी जाऊ इच्छित नाही. 14ला काय झालं, राज्यामध्ये सत्तांतर झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा कदाचित सत्तेमध्ये सहभागी होऊ शकले. 16ला सुद्धा होऊ शकणार होता, झालं नाही. 19ला सुद्धा निकाल लागले, त्यावेळेला सुद्धा कदाचित होऊ शकणार होता, पण होऊ शकला नाही. पण मला असं वाटतं, याचा उल्लेख आम्ही अनेक वेळेला वारंवार त्यानिमित्ताने केला की 19 सालामध्ये दादाने जो निर्णय घेतला, पण दादा ते नेहमी वाक्य खोडत आले. पाठ म्हणजे 8 वाजता नव्हे, 8 वाजता 8:30 वाजता झाली ती शपथ. पाठ म्हणजे दादांच्या शब्दात 4 वाजता. आपल्याला सर्वांनाच 8 वाजता पाठ वाटते, ती भाग सोडून द्या. पण तो जर काय निर्णय त्या कालावधीमध्ये तसाच्या तसा झाला असता, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान जसं 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला असता, तशाच पैकी निर्णयाची प्रक्रिया त्या कालावधीमध्ये 19 सालाच्या नंतर या महाराष्ट्राने सुद्धा निश्चितपणाने अनुभवली असती. पण तो नियतीच्या मनामध्ये कदाचित ते नसेल. नंतर राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्याच्यातही एकनाथराव शिंदे साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला, त्याच्यातून बदल झाला. आज माणसं वेगवेगळ्या पैकी टीकाटिप्पणी करतायत. दिलीपराव तुम्ही साक्षीदार आहेत, इथे सगळे आमदार या ठिकाणी बसले जे मागच्या टर्ममध्ये आमदार होते. सर्वांचीच बैठक प्रफुल्लभाई दादांच्या ऑफिसमध्ये झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या सगळ्याच आमदारांनी एक पत्र लिहिलं पवार साहेबांना की सत्तेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे. जे आज पोपटासारखे बोलतायत, ज्यांना काय टीका करण्यासाठी दुसरं काही साधन राहत नाही, ते त्या निमित्ताने त्या ठिकाणी बोलतायत. पण सत्तेमधल्या सहभागामध्ये तो कागद कदाचित कधीतरी शोधून काढा, त्याच्यावरती पहिली काढण्याची सही होती, ते पण आपल्याला बघायला मिळेल. पण दोष
सतत दादांच्याकडे देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये झाला. आणि म्हणूनच स्वर्गीय चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री, बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग असला पाहिजे हा विचार मनामध्ये ठेवत एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. दादा भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, मी असेल, असर मुश्रीफ असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, रामराजे नाईक निंबाळकर नाईक ते असतील, त्यावेळेचे विधिमंडळातील सर्व आमदार, त्याच्यातले बहुतांश आमदार पुन्हा एकदा या व्यासपीठात उपस्थित आहेत. सर्वांनी त्या कालावधीमध्ये धाडसी निर्णय घेतला आणि 3 जून 2 जुलै असा फरक ऐकायला मिळालाच पाहिजे, कारण कार्यकर्ता किती सतर्क आहे याची काहीतरी टेस्ट केस झाली पाहिजे. मी जून एवढ्यासाठीच बोललो की आपाप हे जुलै बोलतील. तो ऐतिहासिक निर्णय केवळ घेण्याचं धाडस अजित दादा सारखे दाखवू शकत होते, कुणी त्या कालावधीमध्ये दाखवलं नाही. आणि म्हणून एनडीए मधला आपला सहभाग त्या कालावधीमध्ये निश्चितपणे झाला. टीका टिप्पणी झालीच, वैचारिक दृष्ट्या झाली, अनेक वेळेला वेगवेगळ्या पैकीचं बोललं गेलं. कदाचित छातीवरती दगड ठेवत दादांनी तो राजकीय निर्णय घेतला असेल तो त्यांच्या व्यक्तिशा कारणासाठी नव्हता. अनेक वेळेला त्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं गेलं, पण बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीपथासाठी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होणं, या सरकारमध्ये, राज्याच्या सरकारमध्ये सहभागी होणं आणि त्याच्यातून शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार जतन करत ज्या विचारधारेवरती गेले 40 वर्ष आम्ही राजकीय वाटचाल करत आलो, तो विचार सोबत घेतच एनडीए मध्ये होण्याचा क्रांतिकारी निर्णय, क्रांतिकारी हा शब्द मी योग्य रीतीने या ठिकाणी वापरतो. कारण ज्यावेळेला क्रांती होते, वैचारिक क्रांती होते, पक्षामध्ये क्रांती होते, त्यावेळेला त्या शब्दाला क्रांती ज्या ठिकाणी म्हटली जात असते, तो क्रांतिकारी निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये घेतला गेला आणि सत्तेमधला आपला सहभाग आपण सर्वांनी म्हणून अनुभवला. लोकसभा आली, लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले, एनडीएला अपयश आलं महाराष्ट्रामध्ये, आपल्याला अपयश त्या ठिकाणी आलं. पण पुन्हा एकदा विधानसभेला खणखरपणाने सामोर जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळीचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, पण दादांचा सहभाग त्याच्यातला ठळकपणाने राहिला. दादांनी अनेक राजकीय विक्रम केले. दादांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे जे काही अर्थसंकल्प या राज्यामध्ये मांडलेत त्याच्यातील सर्वाधिक चंद्र सूर्य तारे असेपर्यंत एक निर्णय कायम राहील लोकांच्या स्मरणामध्ये, लाडकी बहीण योजना तुमच्या माझ्या दादांनी सभागृहामध्ये घोषित केली. त्याचा राष्ट्र अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला क्षणाक्षणाला त्या ठिकाणी येतोय. सपाटाने, विलक्षण पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये पूर्णपणाचा बदल झालेला पाहायला मिळाला. लोकसभेच्या निकालाच्या नंतर अनेक जण आपल्याला सोडून जायला, पक्ष रिकामा होईल अशी भाकीता अनेकांनी त्या कालावधीमध्ये केली. अनेकांना मी सांगत होतो नाही, दादा सुद्धा एक चमत्कार करणार नेते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.